थकलेल्या घरट्यांना पाखरांची ओढ का, शिकलेल्या पाखरांना हे कधी कळेल का, हे कधी कळेल का. कोण आहे बघ. हॅलो. लवकर गेलीस. बाबा, हां बोल बेटा. काय करताय बाबा? कोण ह्या? आमच्या होम मिनिस्टर शारदाबाई अर्ध्या वाटेत आम्हाला सोडून गेल्या. सॉरी हा बाबा, माहिती नव्हतं. आणि हा कोण आहे? आहे नाही, होता. सॉरी बाबा, काहीच माहित नाहीये. होता म्हणजे आता नाहीये का? नाही नाही आहे, पण माझ्यासाठी नाहीये. बापासाठी वेळ नाही त्याच्याकडे. असं कोणी आपल्या बाबांना विसरतं का? बेटा, मुलं पाखरांसारखी असतात. शिकतात, मोठी होतात आणि एक दिवस उडून जातात. बाबा शांत व्हा. बेटा, कधी कधी असं वाटतं ना की आपण मुलांना चांगलं शिक्षण देतो, चांगले संस्कार देतो, पण त्याचबरोबर आपण स्वतःलाही समजावायला हवं की उद्या एकटं राहायची वेळ आली ना तर तशी मनाची तयारी असायला हवी. असं का बोलताय बाबा? आम्ही आहोत ना. तुम्ही कुठे एकटे आहात? तुम्ही आहात म्हणून मी जगतोय तरी. पण कधी कधी आठवणी खूप त्रास देतात ग. शारदा मला नेहमी म्हणायची, आपलं स्वरूप खूप मोठा होईल, आपल्याला आनंदात ठेवेल. खूप काळजी घ्यायची त्याची. तळहातावरच्या फोडासारखं जपायची त्याला. आम्ही तिघे खूप फिरायचो. स्वरूपची शाळा सुटली ना की आम्ही समुद्रावर जायचो. अरे स्वरूप बाळा, ऐक ना, नको ना पळूस. अगं, राहू दे पडेल ग. ना तो. अबा, आपण रोज यायचं का इथे? हो, येऊ ना. इथे खूप छान वाटतंय ना. बाबांना इतकं दुःखी कधी पाहिलं नव्हतं. काय करता येईल? अरे यार,
हॅलो. हॅलो, स्वरूप महाजन बोलताय का? हो. अभिराज महाजन ते तुमचेच वडील ना? हो का, काय झालं? मी श्रद्धा बोलते. मी तुम्हाला तुमच्या वडिलांची माहिती देण्यासाठी फोन केला होता. बाबा बरे आहेत ना ते? ते तुमचे वडील आहेत ना सर. तुम्हाला माहिती असायला हवं. आज वर्षांनंतर मी बाबांच्या डोळ्यात अश्रू पाहिले, ते फक्त तुमच्यासाठी. सर, तुमच्या वडिलांचा काल वाढदिवस होता. तुम्हाला किमान आठवण तरी होती का? किमान एक फोन तरी करायला हवा होता. हॅलो हॅलो सर. हा मॅम, बोला ना. सर, आई वडील जेव्हा आपल्या सोबत असतात ना, तेव्हा आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. पण ते जेव्हा सोडून जातात ना, तेव्हा आपल्याला त्यांची खरी किंमत कळते. स्वरूप, इतके वर्ष झाले, बाबा कसे रिॲक्ट करतील? हे सगळं घर सोडायच्या आधी कळायला हवं होतं तुला. हा निर्णय काय माझ्या एकटीचा होता? इतकं रागात बोलायची काही गरज नव्हती. हे बघ, हे तुलाही माहिती आणि मलाही माहिती हे सगळं कशामुळे झाले ते. स्वरूप प्लीज, आता तू सुरू होऊ नकोस. तिकडे जाऊन तुझ्या बाबाचे नखरे झेलायचे. हे बघ, घर सोडण्यापेक्षा तुला सोडलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. मग सोडायचं ना. बाबा 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 कोण बाबा? अहो बाबा, असं काय करताय? मी तुमचा मुलगा स्वरूप. हो डॉक्टर साहेब. अहो पण तुम्ही तर खूप बिझी होतात ना, मग आज कशी काय आठवण झाली? बाप जिवंत आहे की नाही ते बघायची. अहो बाबा, एकदा ऐका तरी. बाबा, मी तुम्हाला न्यायला आलोय. तुम्ही घरी चला ना, आपण घरी जाऊन बोलू. नाही नाही, जे काय बोलायचंय ते इथेच बोल. बाबा प्लीज, इथे तमाशा नको, आपण घरी जाऊन बोलूया. तमाशा? बेटा, तमाशा मी नाही केलाय, तुझ्या नवऱ्यानं केलाय तमाशा. त्याच्यासाठी एवढं केलं आणि आमची गरज संपल्यानंतर आम्हाला रस्त्यावर सोडून निघून गेला. सॉरी बाबा, मला माझी चूक कळली. झालं गेलं विसरून जा ना प्लीज. सॉरी? एका सॉरीत हे सगळं विसरून जाऊ? हे विसरू की तू तुझ्या आईला आणि मला कसा सोडून गेलास? हे विसरू की तू तुझ्या आईच्या अंत्यविधीला सुद्धा आला नाहीस? हे विसरू की माझी बायको तुझं नाव घेऊन घेऊन कशी गेली? अरे किती मेसेज केले तुला, किती कॉल केले, पण एकही कॉल घेतला नाहीस तू. तुला असं अजिबात वाटलं नाही का रे की एकदा तरी जावं आणि आई बाबांना भेटून यावं? जीव ओवाळून टाकायची रे ती तुझ्यावर, पण तू स्वार्थी विचार केलास, निघून गेलास, एकदा सुद्धा मागे वळून पाहिलं नाहीस. सॉरी बाबा, आम्हाला आमची चूक कळली. आता तरी घरी चला ना. हो बाबा. सॉरी डॉक्टर साहेब, तुमचा खूप टाइम वेस्ट केला. हो, तुमच्यासाठी हे लेक्चर असेल, पण माझ्यासाठी या सगळ्या भावना आहेत. मला नेहमी वाटायचं एकदा तरी तुला हे सगळं सांगावं. सांगून झालंय. बाबा बाबा, अहो तुम्ही इथे काय करताय? चला, औषधांची वेळ झाली. हा हो, हा तोच आई बापाला विसरलेला आमचा मुलगा.
बाबा, उद्या आपल्या आश्रमात आणखी एक बाबा येत आहेत. थांबायला हवं हे सगळं.